आणि जर ते कण मानवी शरीराच्या पेशींमध्ये त्वरित शिरले तर नॅनोकणांच्या स्वरूपातील ही एकच बाटली काही मिनिटांतच एका व्यक्तीचा नाश करेल. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स हे स्वतः जीवनासाठीच धोका आहेत. आणि जीवन म्हणजे केवळ मानवी अस्तित्व नव्हे तर संपूर्ण जीवमंडळाचे अस्तित्व. शास्त्रज्ञ धोक्याची घंटा वाजवत आहेत की आजही या कणांच्या संपर्कात आल्याने मानवजातीच्या आरोग्यात बिघाड होत आहे, तसेच शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांमध्ये घट होत आहे. वाढते संशोधन मायक्रो नॅनोप्लास्टिक्सचा संबंध रोगांचा विकास, जनुकीय उत्परिवर्तन आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या वाढीशी जोडत आहे. काही संशोधक तर या लहान प्लास्टिकचा संबंध हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती आणि भूकंपाच्या वाढत्या हालचालींशी जोडतात, कारण अब्जावधी सूक्ष्म कण पर्यावरणाशी संवाद साधतात. कालांतराने ते आपल्या ग्रहावर मानवासाठी